गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा अगदी 3 वाजलेत आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. आणि सगळीकडे असं धुकं काहीच दिसत नाही आहे. तिकडे थंडीने तर माझे हातपाय गार झालेत खरंच, पण मज्जा मात्र भारी येते आहे. हा प्रवास जवळपास 10 तासांचा आहे. आणि मी कुठे चालले हे मात्र थोडं सिक्रेट आहे, मी तुम्हाला पोचल्यावर सांगते. तर मंडळी लागा माझ्यासोबत या प्रवासाला आणि बघत राहा माझा व्लॉग. फुल फन गॅरंटी. तर गाईज आता आम्ही आय डोंट नो कुठे पोचलोय. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. बैठा आम्ही आता चहा प्यायला उतरलोय आणि खूप मोठा हा प्रवास होता. आम्ही रात्री 3 वाजता चालू केलेलं आणि आता आय थिंक काहीतरी वाजलेत 9. तो खूप मोठा प्रवास होता. पण चला माझ्यासोबतच राहा, मी तुम्हाला दाखवते की पुढे काय काय होतं ते. स्टे ट्यून. तर बघा मंडळी, मी एवढी मोठी झाली तरी मम्मी मला अजून भरवते. खरंच मम्मी म्हणजे प्रेमाचं दुसरं नाव. So guys, finally I reach here and I'll show you my room, okay? ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. Tune. तर मंडळी मी आता रूमवर पोहोचली आहे आणि रूम खरंच खूप सुंदर आहे. आणि आल्यावर इथे एकदम असं रिलॅक्स वाटतं आहे आणि व्ह्यू तर परफेक्ट. खरंच म्हणजे एवढ्या प्रवासानंतर अशी सुंदर रूम मिळाली ना, म्हणजे सुख आहे असं वाटतं. तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आल्यावर ना एक म्हणजे वेगळीच शांती वाटते मनाला. आणि हॉटेलचं लोकेशनसुद्धा तुम्ही बघताय की बीचच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे ना सागराचा वारा जो सतत जाणवतो. आणि रूमसुद्धा मला म्हणजे स्वच्छ सुंदर कम्फर्टेबल असे वाटले. मी असं प्रमोशन नाही करत या हॉटेलचं, बट जेन्युअनली मला इकडचा स्टाफसुद्धा आवडला. खरंच म्हणजे वर्थ इट आहे. आणि त्यानंतर इकडचं जेवण म्हणजे परफेक्ट. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्ही देवबागमध्ये आलात तर ला कासा रॉयलमध्ये 1 दिवस तरी स्पेंड करा, तुम्हाला नक्की आवडेल. सो हे गाइस, अभी हम पहुंचे हैं. मी हिंदीत का म्हणते आहे. तर मंडळी मी आता पोचली आहे देवबागमध्ये आणि आम्ही बुक केलेलं आहे हॉटेल ला कासा रॉयल. आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी 3 वाजता सकाळी निघालेले आणि आत्ता इथे पोचले. सो आमचा आता भुकेने खूप जीव चालला आहे, कारण खूप प्रचंड प्रमाणात भूक लागली आहे. सो आता आम्ही चाललो आहे लंच करण्यासाठी. त्यानंतर माझी पूर्ण जी जर्नी आहे ते मी तुम्हाला दाखवेल. सो सोबत राहा, व्लॉग एंडपर्यंत नक्की पहा. लव यू ऑल. तर मंडळी मी आता बीचच्या इथे पोचलेली आहे आणि खूप सुंदर असा सनसेट पाहायला मिळतोय. तर मी आता तुम्हाला आवाजावरून समजत असेल, पण मी आता तुम्हाला दाखवते काय व्ह्यू आहे. तुम्हाला बघत राहावं असं वाटत राहील. सो टा. गाईज तुम्ही बघू शकता सनसेट झालेला आहे मी पोचेपर्यंत. आणि आता मी चाललेली आहे सीमादी पोचली तिथे. खूप सुंदर नजारा आहे, खूप सुंदर.
एवरीवन। करे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो। तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया। गजब बेइज्जती है। चला तर छोट्याशा टी ब्रेक नंतर भेटूया। तर मंडळी या जेवायला। A few moments later. हे गाईज, माझ्यासाठी माझ्या काकांनी एक सरप्राईज ठेवलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते। ओके, स्टे ट्यून। बिजली पाने वेली आसमंत अंगी दुनिया रे वसंत बिजली पाने वेली आसमंत अंगी दुनिया रे वसंत गीत जड़ी बिजली तू ये ना हलकत मजब दयासी के ना एना सजना एना निशाना तुला दिसलाना निशाना तुला दिसलाना वाव, बार बार तुम ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तू जियो हजारों साल के मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, वही नहीं, हैप्पी बर्थडे टू यू। सो गाईज, जसं तुम्ही बघताय मी माझ्या बड्डेला आली आहे आणि आमच्यासोबत जे काका आलेत तर ते ना सिंगर आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी गाणं गायलं। त्याच्यानंतर मी हे व्हिडिओ ॲड करणार आहे त्याचीसुद्धा, त्यानंतर सोबतही गायलं। माझा आवाज बकवास आहे बट त्यांचा आवाज खूप खूप गोड आहे, लाईक सिरियसली मी खरं सांगते। उदित नारायणसारखा त्यांचा आवाज एवढा गोड, मी व्हिडिओ पण ॲड करते, खूप मज्जा येते आहे। आणि माझं लक एवढं छान आहे की जितक्या हॉटेलमध्ये मी तुम्हाला म्हणाली जसं ला कासा, त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये केक दिला आणून की आज माझा वाढदिवस आहे तर मी कट करावा त्यासाठी। सो खूप छान दिवस चालला आहे आणि उद्याचा दिवस तर अजूनही एक म्हणतात ना ड्राम्यासोबत, एक एक्साइटमेंटसोबत, एक न्यू ॲडव्हेंचर याच्यासोबत खूप जास्त मस्त होणार आहे। सो माझा ब्लॉग हा नक्की बघत राहा आणि तुम्हाला नक्की काही ना काही असं तुम्हाला नक्की काही ना काही हसवेल, तुम्हाला नक्की काही ना काही असं वाटेल, खूप इंटरेस्टिंग आहे, एन्जॉईंग आहे। सो माझा ब्लॉग एन्जॉय करा आणि नक्की मला सबस्क्राईबसुद्धा करा। The next day. तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत, सो मी तुम्हाला दाखवते थोडा व्ह्यू इकडचा, सुंदर वाटते मॉर्निंगचा व्ह्यू आणि आम्ही आता चाललो। चला, तर गाईज आता मी ना इथे समुद्रकिनारी पोचलेली आहे आणि मी जसं तुम्हाला दाखवलं व्ह्यू, तर आता इथून आम्ही स्टार्ट करणार आहे बोटिंग आणि तुम्ही बघू शकता आमची बोटसुद्धा आलेली आहे। सो आता आम्ही स्टार्ट करतो आणि चलो। त्याला क्रोकोडाईल पण म्हणतात। तिकडे तोंड दिसते आहे, शेपूट दिसत नाही। इकडे बघा, तिकडे बघा, हा डोंगर आहे ना। हां, आपण आता जरा लवकर बाहेर पडूया, कशात कुठे जर डॉल्फिन असले ना हां, तर दिसतील। मग येते वेळी बाकीचे पॉइंट सांगतो। तोंडकर बेटा कुठे? जरा इकडे सरळ। अच्छा, इकडे, हा, ओके बरोबर आहे। ओके। थोड
साईडला आहेत तुमच्या. इकडच्या तिकडच्या. इहो, किती छान. बघितलं का बघितलं बघा बघा डॉल्फिन. त्या साईडला तुमच्या असा पण दिवसही दिसत नाही. लकी आहात तुम्ही. आधी समुद्रातल्या सफारीच बंद होत्या, कालपासूनच चालू केल्या. का? वादळ झालेलं होतं ना. हो. म्हणतात ना टेक्निकल किती भारी होतं आणि आताचं टेक्निकल बघा. इथं कोत्रा म्हणून जो गाव आहे तिथनं त्यांना ते सगळं पुरवलं जातं, पाणी आणि हे धान्य. तू उभी राहा जा पुढे जा. नको मी राहू दे. जा पुढे, मी सांगतो म्हणून. जा तिथं जाते आता बेंचवर. सावकाश सावकाश. आता जानेवारी महिन्यात जत्रा भरणार, त्याची पिल्लं बाहेर येणार वाळू. हो. डिक्लेअर केलं जाते त्याला पेपरमध्ये. त्याला 2दा संत गाडगे बाबा पुरस्कार भेटलेला आहे. तिथं आता हॉटेल झालेले आहेत वरती. हा सुद्धा वेंगुर्ला तालुक्यात भाग येतो. कमी वस्तीचे गाव आहे ती वेंगुर्ला तालुका लागतो. आता रोड केला आहे, पहिल्यांदा रोड न होता. हा थोडासा मिनी केरळ सारखा भाग दिसतो. केरळमध्ये असंच आहे, नारळी पोपळीच्या बागांना. आम्ही गेल्या वर्षी जाऊन आलो तिरुपती आहे. यावर्षी हेच होतं केतुबंद रामेश्वर. यावेळी सीझन काय चांगला वाटत नाही. हे पूर्ण नदीचं पाणी ना. हे आता हायटाच असल्यामुळे इथं पाणी झाले आहे. लो टाईटला एक ग्राउंड दिसणार तुम्हाला. हे जवळजवळ 11-12 तास. हे कांदळवन त्याला आता तोडायला बंदी घातली आहे. त्याचा एवढाच एक फायदा, सुनामीची तीव्रता कमी केली जाते. हो. त्याची जी मुळं असतात ना त्याला थोडस बाजूला होल असतात, तर ज्या प्रखरतेने यायला पाहिजे तेवढी येत नाही. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहोत रूमवर आणि माझ्या फोनची बॅटरी अचानक संपली. त्यामुळे मी बाकीचं थोडंफार शूट, एवढं नव्हतं बट थोडंफार शूट करायचं होतं, ते मला नाही जमलं करायला. चल बाई चल परत. तर मंडळी आम्ही आता निघालो आहोत मालवण मार्केटला, कारण माझ्या मम्मीला मसाले, काजू आणि बरं काही घ्यायचं आहे. आणि एकदा ती बाजारात गेली ना तर तिला वेळेचं भान काय राहत नाही बरं का. तर बघा आमची शॉपिंग आता. तर मंडळी बाजारात इतकं फिरलो की तहान लागलीच. मग घेतला उसाचा थंडगार रस. मी साधारणपणे गोड असं खात पीत नाही, बट आज म्हटलं चला चालतंय की.
दिवसभर फिरून दमलो होतो, त्यामुळे रूमवर थोडा आराम केला आणि आता एनर्जी मिळाली आहे. तर आम्ही आलो आता बीचवर. थोडं सनसेट, थोडं फोटो सेशन. तर मंडळी, मी हा रूम एक्सप्लोअर केला आणि लिटरली मला हा रूम खूप आवडला आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि व्लॉगही शूट करायचा होता. आणि मी ज्या हॉटेलमध्ये स्टे करते मला त्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला द्यायची होती. तर मला खूप आवडला. मीन्स एव्हरीथिंग लुक सो क्लीन अँड वेल मेंटेन हिअर आणि ॲम्बियन्स पण खूप पॉझिटिव्ह आहे. एकदम होमली असं फील वाटतं इथे आणि ते म्हणतात ना की कम्फर्टेबल मेन वाटायला पाहिजे, ते कम्फर्टेबल इथे वाटतं आहे. आणि तुम्ही बघू शकता जसं समोरच तुम्हाला पूल व्ह्यू मिळेल आणि हे रात्री तरी ठीक आहे, बट सकाळी खूप सुंदर वाटतं जेव्हा तुम्ही मॉर्निंगला उठाल तेव्हा. सो बघा, तुम्हाला जर वाटलं तर नक्की इथे मी सजेस्ट करेल की नक्की एक दिवस तरी तुम्ही इथे स्टे करा, तुम्हाला नक्की आवडेल. कसे आहेत मंडळी तुम्ही सर्व? तर हा दुसरा दिवस चालू आहे आणि आता आम्ही चालू आहे डिनरसाठी आणि त्यानंतर उद्या सकाळी आम्ही अर्ली मॉर्निंगलाच 5 किंवा 6 निघणार आहोत. सो ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, फिरून झालं आहे, सर्व एन्जॉय करून झालं आहे. तर अशी होती माझी पिकनिक, बट हा एंड नाही आहे. मी हा ब्लॉगचा एंड करेल घरी पोचल्यावर. सो बघत राहा, जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लव यू. तुम्हाला देवबागमध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट पण केलं की तुम्ही कोणतं हॉटेलमध्ये स्टे करू शकता, कोणतं हॉटेल चांगलं आहे. आणि हे मी कोणतंही प्रमोशन नाही करत आहे, हे ॲक्च्युली माझं स्वतःचं एक सजेशन आहे की एक मला चांगलं वाटलं, एक मला सर्विस छान मिळाली. सो म्हणून मी तुम्हाला हे हॉटेल सजेस्ट केलं. बट डिपेंड्स ऑन यू की तुम्ही काय चूज करता. बट चूज बेस्ट ऑलवेज. आणि खूप छान आहे आणि तुम्हाला परवडणारं असं आहे. सो गाईज, आता डिनरनंतर भेटूया. The next day. तर मंडळी, सकाळचे वाजले आहेत 5 आणि आम्ही निघालो आता आमच्या प्रवासाला. तुम्ही बघू शकता मी सुद्धा झाली आहे रेडी. लेट्स गो. चला बाय, थँक्यू. बाय. तर मंडळी, आम्ही इथे थोडा वेळ गाडी थांबवली आणि मस्त पोहे आणि चहाचा नाश्ता केला आणि आता निघालो आम्ही सुद्धा आमच्या प्रवासाला. तर मंडळी, हा होता माझा व्लॉग. आशा करते तुम्हाला आवडला असेल. खूप सुंदर गेले दिवस, म्हणजे बीच, प्रवास आणि सगळं काही अनुभवताना ना मन खरंच खूप प्रसन्न झालं. तर मी आता करते माझ्या हळूहळू व्लॉगला एंड, पण आठवणी मात्र कायम राहतील. तर भेटूया पुढच्या सुंदर प्रवासात.